नमस्कार मित्रांनो. खरीप 2025 साठी सुधारित पीक विमा योजना काय आहे बघूया. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये. खरीप हंगाम विमा योजनेत भाग घेता येणारी पिके कोणती आहेत? भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. महत्त्वाच्या बाबी. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2025. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. ई पीक पाहणी आणि विमा घेतलेले पिकं यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास ₹40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालकांना यांना देऊ नये. एखादा अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान 5 वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70% आहे. उंबरठा उत्पादन. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते. विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, किडा व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळ साठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळ मधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सम प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे. योजना राबविणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे. क्रमांक. विमा कंपनीचे नाव, जिल्हे. भारतीय कृषी विमा कंपनी, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, परभणी, वर्धा, नागपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, जालना, गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली. दुसरा आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, लातूर, धाराशिव, बीड. पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकरीसाठीचा विमा हप्ता रक्कम रुपये हे यात जिल्ह्यानिहाय फरक असतो. पीक विमा संरक्षित रक्कम रुपये, शेतकऱ्यांसाठीचा विमा हप्ता रुपये. भात 49,000 ते 61,000, 122.50 ते 1220 रुपये. त्यानंतर आहे नाचणी 15,000 ते 40,000, 37.50 ते 100. यानंतर उडीद 22,000 ते 26,600, 55 ते 500. ज्वारी 25,500 ते 33,000, 63.75 ते 660. बाजरी 26,000 ते 32,000, 75 ते 640. भुईमूग 38,098 ते 45,000, 95.25 ते 900. सोयाबीन 30,000 ते 58,000, 75 ते 1160. कारळे 20,050. मूग 22,000 ते 28,000, 55 ते 560. कापूस 35,000 ते 60,000, 87.50 ते 1,800. मका 36,000, 90 ते 720. कांदा 68,000, 170 ते 3400. तीळ 27,000 ते
37.50, तूर 37,218 ते 47,093.75 ते 940. विमा नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार? खरीप 2025च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडळ तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेली सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त उत्पादनास 50% आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास 50% भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांच्या बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे. उंबरठा उत्पादन प्रत्यक्ष आलेली सरासरी उत्पादन नुकसान भरपाई रुपये संरक्षित रक्कम रुपये भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा. विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करावे? अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाआधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक 7/12चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर CSC आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.government.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी नंतर पीक पाहणी नोंद पूर्ण करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा? पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14 447 वर संपर्क करा. संबंधित विमा कंपनी, त्यानंतर स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.